नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आष्ट्यात ट्रॅक्टर ट्रॉली खाली चिरडून महिला जागीच ठार, मुलगा जखमी. आष्टा येथील मटन मार्केट ते मिरजवेस रोडवर बुधवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे एक महिला जागीच ठार झाली, तर 16 वर्षाचा एक लहान मुलगा जखमी झाला. आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. अनिता सुभाष माळी वय 50 राहणार चौमोटमळा आष्टा असे ठार झालेल्या महिलेचं नाव आहे, तर वरद संतोष माळी वय 16 असं जखमी मुलाचे नाव आहे. अर्जुन शामराव खोत वय 40 राहणार कुंभोज जिल्हा कोल्हापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत विजय अशोक माळी यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विजय माळी यांचा पुतण्या वरद माळी हा आपली दुचाकी क्रमांक MH10ET 3224 वरून चुलती अनिता माळी यांना घेऊन जात होता. यावेळी आरोपी अर्जुन खोत यांनी आपल्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH09BP 1783 आणि उसाने भरलेली ट्रॉली क्रमांक MH09FJ 3817 हायगईने व अविचाराने चालवून मोटरसायकलला उजव्या बाजूने जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तोल जाऊन वरद एका बाजूला पडला, तर अनिता या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली पडल्या. ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील उजवे चाक अनिता माळी यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडून त्या जागीच ठार झाल्या. वरद माळी हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी विजय माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अर्जुन खोत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.